विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र पुणेची शूल्य नियंत्रण कायदा महाराष्ट्र अंमलात आणला पाहिजे यासाठी मागणी। स्व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर व कर्मचारी डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन। दिनांक 4/4/25 पुणे। रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र पुणेच्या वतीने माननीय निवासी जिल्हा अधिकारी ज्योती कदम यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील घडलेल्या निंदनीय घटनेतील दोषी प्रशासन व तेथील कर्मचारी व डॉक्टर यांच्यामुळे ईश्वरी तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, याचा निषेध करत यातील दोषीवर कठोर कारवाई करावी व संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जोपर्यंत पूर्णपणे चौकशी होऊन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माननीय धर्मदाय आयुक्त यांच्या मार्फत प्रशासक नेमावा व आजपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा वापरण्यात आलेला निधी यांचे ऑडिट करण्यात यावे। तसेच संबंधित हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत का याचाही तपास करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। भविष्यात अशा घटना घडू नये व अव्याच्या 1.25 बिल आकारून सर्वसामान्य रुग्णांची लूट थांबविण्यासाठी शुल्क नियंत्रण कायदा महाराष्ट्रात अंमलात आणला पाहिजे व सक्षम कायदे करण्याची गरज आहे। पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक खासगी दवाखान्यात रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे व त्याच रुग्णांच्या नावाने योजनेतूनही पैसे उकळले जात आहेत। यात पालिकेची शहरी गरीब योजना असेल, महात्मा फुले जनधन योजना, आरोग्य योजना असेल अथवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून असेल तर हे त्वरित थांबवावे व योजने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी अशी मागणी रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र पुणेच्या वतीने करण्यात आली आहे। जर योग्य ती कारवाई नाही झाली तर भविष्यात रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र पुणेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे संस्थापक प्रमुख आणि विजय भाऊ पंडित, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय बावळेकर, सल्लागार आणि शेखर बामणे व सामाजिक कार्यकर्ते अश्रू खवळे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड, तुळजापूर धाराशिव। व्हॉइस रेकॉर्डर आफरीन बागवान। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।